स्तोत्र संहिता पहिला अध्याय. जो पुरुष दुर्जनांच्या मत्सलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्यांचे नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देतो, ज्याची पाने कोमेजवळ नाहीत, अशा झाडांसारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जातो. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाहीत, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराचा अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य. राष्ट्रीय जंगल का मांडली आहेत? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की चला आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ. स्वर्गात जो राजसनाविरुद्ध आहे तो हसत आहे. प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करीत तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी परमेश्वराचा निर्णय कळवतो. तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. माझ्या जवळ माग, म्हणजे मी तुला राष्ट्रवतना दाखल देईन. पृथ्वीच्या दागतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन. लोह दंडाने तुला त्यांना फोडून काढशील. कुंभाराच्या मडक्यासारखा त्याचा चुरडा करशील. राजांनो, आता शहाणे व्हा, पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पुत्रांनो, रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याने चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध
त्वरित पटले त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. आमेन.